पावसाळा जवळ येलेलो म्हणून म्हटलं फणसाचे चिप्स करूया म्हणून नानांका सांगलं 2 फणस काढून द्यावा म्हणून नाना आपले दाणको घेऊन प्रयत्न करत होते फणस काढूचो. त्यांच्यान काय तो फणस निघा नव्हतो. 2 मस्त फणस होते म्हणून दादा आणि नानांनी दोघांनी मिळून प्रयत्न केले आणि दादा खंगला येताना माझ्यासाठी फणस आणलंच नाही तर बघ म्हणून. तेवढ्यात दादाचं फणस पडलो खाली आणि आता नानांनी तो फणस उचलून घरात घेऊन येऊया म्हणून म्हणत होते. मग ते दोनवले फणस त्यांनी घरात आणले आणि त्याचं ढीग निघेपर्यंत थांबले. त्याच्यानंतर नानांनी मस्त एक गाव 2 तुकडे करून फणस तोडले आणि ते फणस तोडताना बघून मागा मागच्या वर्षीची बाबांची आठवण आली. कसे माझ्यावर चिडले होते आणि मग आमची भांडणं झालेली होती. नानांचं फणस तोडून झालो. मग दादानं गरे साफ करून घेतले आणि हटळा एकीकडे आणि चारकांड एकीकडे करून त्यांना गरे वेगळे करून मस्तपैकी गरे एकत्र साठवले. आमच्या नानीन मग ते बारीक असे चिरून घेतले आणि मस्तपैकी चिरा होती आणि त्यांना चांगलं शेप दिला आणि नानी म्हणतं चांगलं शेप दिलो की चिप्स पण मस्त लागतात म्हणून तिनं एकदम बारीक असे गरे कापून घेतले आणि ते आता कापलेले गरे एकत्र केलेल्या गऱ्यांका ते आता मीठ लावून घेणार आणि मीठ लावून झाला की थोडा वेळ ते ठेवते असते. ते ठेवले थोडा वेळ की मग अजून मीठ मुरला की अजून मस्त लागतं असं सांगून नानीन आता गरे तळून घेतले. तर आता आपण बघतो कसे मस्तपैकी तेलात चरचरतात आपले गरे ते आणि ते मस्तपैकी तळलेले गरे खाऊ पण लय मस्त वाटतं. ते साठवणीत ठेवले ना आता अजून मजा येतात कारण मस्त पाऊस बाहेर धोधो पडता आणि तेव्हा असे मस्तपैकी खारट फणसाचे चिप्स खाऊची ना मजाच काहीतरी वेगळी असतात. तर आता तुम्ही बघू शकता आमचे चिप्स पण तयार झालेले आहेत. आता आम्ही त्याच्यावर ताव मारतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ.